मित्रांनो, इंजिनिअरिंग म्हटलं की एक शब्द आपल्याला घाम फोडतो, तो म्हणजे बॅकलॉग्स. घाबरू नका, बॅकलॉग हा आपल्याला घाबरवणारा नाहीये, तर तो आपल्याला रेझिलियन्स तयार करणारा शब्द आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कसे तरी मोठे मोठे इंजिनियर्स आहेत ते फेल्युअर झाले आणि नंतर टॉप लेवलला गेले. सो आजचा टॉपिक आपला व्हाय बॅकलॉग्स आर नॉट एंड ऑफ युअर लाईफ. सो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, 70% इंजिनियर्सला कधी ना कधीतरी बॅकलॉग पडलेलाच असतो. प्रॉब्लेम हा बॅकलॉगचा नाहीये, प्रॉब्लेम आपल्या माइंडसेटचा, आपल्या भीतीचा आहे. मित्रांनो, मोठे मोठे उदाहरण बघा ना, अब्दुल कलाम बघा, स्टीव्ह जॉब्स बघा, कितीतरी उदाहरण आहे. स्टीव्ह जॉब्सला तर कॉलेज सुद्धा ड्रॉप आउट करावं लागलं तरी तो सक्सेस झाला. खरं सांगायचं मित्रांनो, तर बॅकलॉग म्हणजे काय? पुन्हा एक चान्स, एखादा सब्जेक्ट आपल्याला डबल शिकायला भेटणं. न्यूरोसायन्स काय सांगतं? रिपीटेड एक्सपोजर क्रिएट ब्रेन कनेक्शन्स. म्हणजे एखादा सब्जेक्ट आपल्याला पुन्हा शिकायला भेटला, तो अजून आपण प्रॅक्टिकली स्मार्ट होतो ना, अजून तो डिटेलमध्ये समजतो. आणि मित्रांनो, खरं सांगायचं झालं ना, तर कंपन्यांना ह्या बॅकलॉगशी काही घेणं नाही. त्यांना पाहिजे तुमचे स्किल्स, तुमचा चांगला रिझल्ट, तुम्हाला तुमच्यातले काय काय इम्प्रुव्हमेंट्स आहे, काय काय तुमच्यात ॲबिलिटीज आहे, काय प्रॅक्टिकल्स केले, काय प्रोजेक्ट केले, याच्याशी कंपनीला घेणं देणं आहे. सो मित्रांनो, बॅकलॉग्सला आता घाबरायचं नाही, पुन्हा कामाला लागायचं. मित्रांनो, बॅकलॉग म्हणजे तुम्ही युजलेस असं बिलकुल नाही. उलट बॅकलॉग म्हणजे छोटासा कॉमा आहे जो तुमचं फ्युचर सक्सेसचं रिपिटेशन करतोय. मित्रांनो, छोटासा कॉमा आहे, तो दिला की नंतर आपल्याला पुन्हा बाउन्स बॅक व्हायचंय. बॅकलॉग लागणं म्हणजे आपण हारणं, हे फक्त एक्झाम मध्ये आपण कमी पडलोय ना. ऍक्च्युअली एक्झाम मध्ये हारणं म्हणजे आयुष्यात हारणं नाही. आपण हारतो कधी? जेव्हा आपण मनाने हारतो. सो मित्रांनो, घाबरायचं नाही, पुन्हा अभ्यासाला लागायचं, कामाला लागायचं, उठायचं, कामाला लागायचं, जिंकून दाखवायचं. शेवटी इंजिनियर्स म्हणजे राईज, फाईट and win the world.